नमस्कार. आपण आता खटाव तालुक्यातील शिरसवडी गावातील मोरेमळ्यात आलो. मोरेमळ्यामध्ये 18 तारखेला अथर्व प्रमोद कवळे या बालकाला सर्पदंश झाला. सर्पदंशानंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथं असणाऱ्या डॉक्टरांचा अनागोंदी कारभार त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. ज्या वेळेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही आणि चिमुकल्या अथर्वाचा त्यात बळी गेला. मात्र इथून पुढे अशी गोष्ट घडू नये यासाठी आरोग्य विभागानं या डॉक्टरांच्या कारवाई तर करावीच, पण अथर्वावर जी वेळ आली ती वेळ इतर कोणत्याही रुग्णावर येऊ नये ही महत्त्वाची गोष्ट आरोग्य विभागानं पाळली पाहिजे. वडूच्या ग्रामीण रुग्णालयाचा बेजबाबदारपणा ठरला चिमुरड्या अथर्वच्या मृत्यूचं कारण. डॉक्टर आणि रुग्णवाहिकेच्या चालकाची एकमेकांवर टोलवाटोलवीमुळे सर्पदंश झालेल्या चिमुरड्याच्या उपचाराला झाली मोठी दिरंगाई. पाहूया सविस्तर बातमी. 18 जून तारखेचा मंगळवार हा खटाव तालुक्यातील शिरसवडीच्या अथर्व प्रमोद कवळे नावाच्या आणि 5 वर्ष कोवळ्या लहानग्याच्या आयुष्यातला काळा दिवस ठरला. आपल्या घराजवळचं सवंगड्यासमवेत खेळणाऱ्या अथर्वला सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास सर्पदंश झाला. अथर्वला तसा मुक्या जनावरांचा आणि बैलगाडी शर्यतीचा नाद. मोठा झाल्यावर बैलगाडा मालक व्हायची इच्छा असणाऱ्या नियतीच्या निष्ठुरतेसोबतच अथर्वच्या मृत्यूला खऱ्या अर्थानं वडूज ग्रामीण रुग्णालयाच्या अनास्थेसह अक्षम्य निष्काळजीपणा कारणीभूत ठरला. ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर तात्काळ उपचार सुरू करण्याऐवजी तिथं असणाऱ्या परिचारिकेनं पहिल्यांदा कागदी घोडे नाचवत स्वतःला आणि आरोग्य यंत्रणेला कागदोपत्री वाचवण्याचा प्रयत्न केला. वेळेला उपलब्ध नसलेला डॉक्टर आणि आतमध्ये झोपलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकानं केलेल्या दिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयात उपचार न करता जबाबदारी झटकून त्यास उपचारासाठी सातारला न्यायला सांगितलं. अथर्वला सर्पदंश झाल्यानंतर कुटुंबियांनी ताबडतोब वडूजचे ग्रामीण रुग्णालय गाठले. मात्र सर्पदंश झाल्यानंतर कुटुंबियांनी ताबडतोब वडूचं ग्रामीण रुग्णालय गाठलं खरं, मात्र तिथं सर्पदंशांचे उपचार मिळालेच नाहीत. 108 क्रमांकाला संपर्क करूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यानं अथर्वच्या कुटुंबियांनी त्यास शिरसवडीहून काही मिनिटातच खासगी वाहनानं उपचारासाठी वडूचे ग्रामीण रुग्णालय गाठलं. रुग्णवाहिका दवाखान्याच्या दारात उभी असताना रुग्णवाहिकेचा डॉक्टर रहिमतपूरमधून खासगी काम करण्यात व्यस्त होता. त्यामुळं त्यानं तिथून यायला मला अर्धा पाऊण तास वेळ लागेल असं सांगितलं. त्यात रुग्णवाहिकेच्या चालकानं डॉक्टर असल्याशिवाय मी गाडी घेऊन येणार नाही असं सांगितलं. यावर नातेवाईकांनी खासगी वाहनानं रुग्णाला न्यायचं ठरवलं. त्यावेळी खासगी वाहनानं तुम्ही गेल्यास तुमचा पेशंट तिथं घेतला जाणार नाही, सरकारी रुग्णवाहिका असेल तरच घेतील अशी भीती घातली. यामध्ये सर्पदंशाने तडफडत असलेल्या रुग्णाबाबत निर्णय घेण्यात अर्धा पाऊण तासाहून अधिकचा वेळ निघून गेला. त्यानंतर रहिमतपूरहून येणाऱ्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टरला घेण्यासाठी रुग्णवाहिका पुसेगाव मार्गे सातारकडे जाण्याऐवजी औंध मार्गे निघाली. या दरम्यान रुग्णवाहिकेचा चालक रुग्णाला तातडीचे उपचार आवश्यक असताना फोनवर बोलत गाडी चालवत निवांतपणे चालला होता, अशी माहिती अथर्वच्या कुटुंबियांनी दिली. सातारला गाडी पोहोचल्यावर देखील जिल्हा रुग्णालयातही अथर्ववर उपचार करण्यास तिथल्या आरोग्य यंत्रणेनंही दिरंगाई करून हलगर्जीपणा केला. या दरम्यान उपचारासाठी भरपूर वेळ गेल्यानं लहानग्या अथर्ववर काळानं घाला घालून त्याचा बळी घेतला. त्यामुळं बैलगाडा प्रेमी असणाऱ्या आणि पंचक्रोशीतील लोकांच्या मनात घर करून राहिलेल्या अथर्वच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वडूज ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, परिचारिका आणि रुग्णवाहिकेच्या डॉक्टरसह चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून इतर रुग्णांना त्यांना अशी वागणूक देऊ नये अशी मागणी मयत अथर्वच्या कुटुंबियांकडून करण्यात आली. या मागणीकडे जिल्हा शल्य चिकित्सक गांभीर्यानं घेणार का, आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणाला पाठीशी घालत त्यांची पाठराखण करणार का, असा सवाल उपस्थित होतोय. वडूजात आणि वडूजात गेल्यानंतर डॉक्टरचं तिथलं फर्स्ट काम आहे की बाबा तिथलं रक्तस्राव कमीत कमी थोडंसं कटिंग करून तुम्ही ब्लड घालवायला पाहिजे होतं. तिथं तुम्ही काय केलं, तिथं सुद्धा तुम्ही जखम साफ केली आणि तिथे एक सलांची बाटली लावली, एक इंजेक्शन केलं. शिवाय आम्हाला तिथं काय सांगितलं की आम्ही डॉक्टरला विचारलं जर तिथं अँब्युलन्स आहे तर जाऊ दे. तर आम्हाला सर्व स्पष्ट डॉक्टरने काय म्हणला की डॉक्टर, तर तो म्हणला ड्रायव्हर की डॉक्टर असल्याशिवाय अँब्युलन्स हलवता येत नाही. त्यामुळे निष्पाप बळीचा जीव गेला. जर तो डॉक्टर असता तर आम्ही कोरेगाव मार्गे सातारा आरामशीर पोहोचलो असतो. पण इकडून रहिमतपूर मार्गे जाताना परत आमच्या औंधात डॉक्टर घेतात, तिथे 5 मिनिटं गेली आणि आम्ही तरी विचारतोय की बाबा डॉक्टर काय व्यवस्थित आहे का, नाहीतर आम्ही खाजगीला शिफ्ट करतो. तर डॉक्टर म्हणे काय भ्यायचं कारण नाही, अगदी व्यवस्थित आहे, तुम्ही जाऊ शकता. कोण आहे तर मी विचार, मी त्यांचा चुलता आहे म्हणून. तर मला म्हटले मग तुम्ही तसंही करा. बरं, मी त्यांना एवढं सांगायचा प्रयत्न करत होतो की डॉक्टर
तुम्ही ती कागदपत्र हे महत्वाचे नाही, तुम्ही पहिलं पेशंटवरती पहिले उपचार करा. तर त्यांनी त्यांनी ते बाकीचे उपचार करा सोडून दिलं. बाकी नुसत्या इथं सही करा, तिथं सही करा, तिथं सही करा, ह्याच्यात बरं इथं वेळ घालवला. बाहेर आलो तर त्यांनी सांगितलं आता इथं ड्रायव्हर उपलब्ध नाही. ड्रायव्हर उपलब्ध नाही म्हणून सांगितल्यानंतर आमच्यातल्या सरपंच फोन केला त्या दुसऱ्या ड्रायव्हरला. त्याने सांगितलं ड्रायव्हर तिथंच आहे, नाहीतर तुम्ही आमच्या खाजगी गाडीत बसा, आम्ही तुम्हाला सातारा पोच करतो म्हणून. आम्हाला भ्या घातलं की काय तुमची दखल तिथे घेणार नाही, ते तुमची दखल घेणार नाही म्हणून म्हणजे ठीक आहे. दखल कोण घेत नाही म्हटलं तर मग आम्ही आमच्या जिम्मेदारीवर आमचा पेशंट घातला गाडीत आणि आम्ही निघालो असताना ते अँब्युलन्स, तुम्हाला सांगतो अँब्युलन्स म्हणजे अँब्युलन्स असते, अँब्युलन्स 40च्या स्पीडने अँब्युलन्स चालली होती. इतक्या स्लो अँब्युलन्स चालली होती. तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरने बी सांगितलं होतं की तुमच्या जमीदारी तुम्ही घेऊन जावा म्हणून. मग तिथं त्या औंधात गेलो. तिथं औंधात जवळजवळ 10 ते 15 मिनिटं आमचा वेळ गेला. डॉक्टर आले, बसले. मग तिथल्या सरकार डॉक्टरांनी अजिबात दखल घेतली नाही. नुसतं तिने एवढं सांगायचे पेशंट इथनं उचला, त्या वॉर्डमध्ये घेऊन चला, तिथनं उचला, त्या वॉर्डमध्ये घेऊन जावा. पेशंट 3 वेळेस पेशंट तिथनं 3 वेळा हलवला. पेशंटला अतिदक्षता विभागात घेतलेला नाही. पेशंट घेतला आमचा अर्धा तास आतमध्ये घेतला आणि अर्धा तास सांगितलं की तुमचा पेशंट संपलाय म्हणून. आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.